सीएमडीचा एक टेस्टिमोनी माझ्या आईचा जो होता तो एमडब्ल्यूडीच्या इन्स्टावर बऱ्याच जणांनी बघितलं असेल की सीएमडी दिल्यानंतर आई व्यवस्थित म्हणजे वॉकर फ्री चालायला लागली होती. आईला मागच्या 10 ते 12 वर्षापासून संधिवाताचा त्रास आहे आणि खूप ट्रीटमेंट केली होती पण काही फरक पडत नव्हता. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, तिचा आजार एवढा जास्त होता की आपल्या कर्वे रोडला एक योगेश बेंडाळे म्हणून डॉक्टर आहेत, महिन्याला 24,000ची औषधं मी 4 महिने ट्रीटमेंट करून सुद्धा काहीच फरक पडत नव्हता. आपल्या सप्लिमेंट्स ज्याच्यामध्ये मी आपलं ग्लुकोसामाइन, कॅल्शियम, कोलाजन, त्यानंतर गॅनोडर्मा, फ्लेक्सॉइल आणि ज्यावेळेस सीएमडी आलं तेव्हापासून तिचे रिझल्ट जास्त इम्प्रूव्ह व्हायला लागले आणि बऱ्यापैकी ती वॉटर सोडून चालत होती. पण मिरॅकल रिझल्ट हा भेटला की याच्या आधीचे पेन किलर्स आणि जे स्टिरॉइड्स वगैरे जे तिने घेतले होते त्याच्यामुळे युरिन इन्फेक्शन आणि युरिन कंट्रोल सुटणं म्हणजे कपड्यांमध्ये युरिन बरेचदा व्हायचे. मागच्या 3 ते 4 वर्षापासून रमजानमध्ये तिचे उपवास वगैरे होत नव्हते, पण यावर्षी आत्ता जो रमजान गेला ॲट द एज ऑफ 65 तिचे रमजानचे पूर्ण रोजे कंप्लीट झालेले आहेत. आणि मी रोज कॉल करून विचारायचो आजचा उपवास झाला का, आजचा उपवास झाला का, आणि असं करता करता 30 दिवसाचे रोजे तिचे कंप्लीट झालेले. थँक्स टू वेस्टीज, थँक्स टू मॅनेजमेंट, थँक्यू सो मच.